वॉशिंग मशीन वापरायची म्हटलं तरी कपडे नीट धुतले जात नाहीत असा विचार लगेच डोक्यात येतो. जुनी पिढी न कळतपणे नव्या पिढीला नवीन विचार, नवीन पद्धती, उदाहरणार्थ ऑनलाईन शॉपिंग, कामाचे सोपे मार्ग आत्मसात करून देत नाही, कारण त्यांना वाटतं की त्यांचं महत्त्व कमी होईल. पण या हट्टामुळे 2 पिढ्यांमध्ये ताण वाढतो आणि घरातलं वातावरण दुःखी होतं. आता इथे मी खूप वर्षांपूर्वी माझ्या समोर घडलेली एक गोष्ट सांगते. मी नवीनच बचत गट सुरू केला होता आणि आम्हा बचत गटाच्या बायकांना महिला दिनानिमित्त एका ठिकाणी भाषण ऐकायला बोलवलं होतं. आम्ही आमच्यासोबत एका मैत्रिणीच्या सासूबाईंना पण घेऊन गेलो होतो, कारण तिला येणं शक्य नव्हतं. तिकडे सुद्धा साधारण भाषणामध्ये ह्याच गोष्टी सांगितल्या की स्वतःला प्राधान्य द्या, आणि हे सांगताना त्यांनी उदाहरण हे दिलं की तुम्ही घरात मासे बनवता तेव्हा मधला शेलका पीस असतो तो घरातल्यांना देता आणि शेपूट आणि तोंडाकडचा भाग स्वतःसाठी ठेवता. तर तसं करू नका, स्वतःला पण महत्त्व द्या, एवढंच त्या भाषणामध्ये सांगितलं होतं. पण मैत्रिणीच्या सासूबाईंनी ती गोष्ट खूपच निगेटिव्हली घेतली आणि नंतर म्हणाल्या की भाषणामध्ये हे असं बायकांना शिकवतात की घरातल्यांना शेपूट आणि तोंडाकडचा भाग द्या आणि मधला चांगला पीस स्वतःसाठी ठेवा. त्यांना स्वतःला तर ती गोष्ट पटली नाहीच, पण मला खात्री आहे की घरी जाऊन त्या मैत्रिणीने सुद्धा स्वतःला प्राधान्य देऊ नये यासाठी त्यांनी तिची कानउघाडणी नक्कीच केली असेल. तर आता जी जुनी पिढी आहे त्यांना तर आपण ह्या गोष्टी शिकवू शकत नाही, पण आज आपण व्हिडिओ ऐकणाऱ्या ज्या स्त्रिया आहोत त्यांनी तर ही गोष्ट नक्कीच लक्षात घ्यावी की इतरांना आहे तसं स्वीकारायला शिका. इतर स्त्रियांच्या प्रगतीचं कौतुक करा, त्यांच्या आनंदात आपलाही आनंद शोधायला शिका. पिढ्यानपिढ्यांचा फरक असतो. जर तुम्ही जुन्या पिढीतल्या असाल तर मुलीला किंवा सुनेला मार्गदर्शन करा, कंट्रोल करू नका. जर तुम्ही नव्या पिढीत असाल तर जुन्या विचारांना आदर द्या आणि मग शांतपणे, नम्रपणे तुमचा नवीन विचार समोर मांडा. मी असं करून बघते असं म्हणा. ह्या सहकार्याच्या भावनेमुळे आपलं घर आनंदी राहतं. तुम्ही आत्तापर्यंत माझ्यासोबत आहात ह्याचा अर्थ तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल हवा आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, आपण ज्या सवयींमुळे दुःखी होतो त्या सगळ्या आपल्या प्रेमाच्या भावनेतूनच येत असतात. आपल्याला वाटतं की आपण कुटुंबावर प्रेम करतो म्हणून स्वतःला झोकून देतो. आपल्याकडे खूप काही आहे, प्रेम, अनुभव, संवेदना, शहाणपणा. फक्त त्या सगळ्याला थोडं स्वतःकडे सुद्धा वळवण्याची गरज आहे. आपण बदलल्याशिवाय जग बदलत नाही. ज्या दिवशी तुम्ही स्वतः आनंदी आणि समाधानी राहायला शिकाल त्या दिवशी तुम्ही कुटुंबाला जास्त प्रेम आणि एनर्जी देऊ शकाल. हे सगळं ऐकताना जर तुम्हाला स्वतःची झलक दिसली असेल तर आजपासून एकच गोष्ट ठरवा, ह्या सवयींपैकी एक तरी सोडायची. हळूहळू, शांतपणे पण ठामपणे. तयार आहात का ह्या सवयींपैकी एक तरी सोडायला? आजपासून सुरू करूया छोट्या छोट्या बदलांमधून मोठं सुख मिळवायचं. सुवर्णमयीचा संदेश नेहमी लक्षात ठेवा, तुमचं मानसिक आरोग्य हे तुमच्या घराचं मानसिक आरोग्य आहे.